लांजा तालुक्यात आज महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला। उभाटा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। भाजपचे माजी तालुका अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक महेश उर्फ मुन्ना खामकर, लांजा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व काँग्रेसचे माजी शहर प्रमुख प्रसन्न शेटे, उभाटा शिवसेना पक्षाच्या शहर संघटक सौ छाया गांगण, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरीफ लांजेकर, बाबा राणे, पंकज लांजेकर, मंदार गांगण, विकास चव्हाण यांनी लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांचे नेतृत्व पसंत करून आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। लांजातील ग्रामदैवतांना माझा नमस्कार करून आज पक्षप्रवेशाचं कारण हे ज्या वेळेला इलेक्शन लागलं विधानसभेचं त्यावेळेला भैयानं मी सांगितलं होतं, भैया मला सांगत होते की तुम्ही पक्षप्रवेश करा, पण मी सांगितलं ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला आपण पक्षप्रवेश करू नक्की, कारण तुमच्यावरती माझा खूप भरोसा आहे, विश्वास आहे आणि तुमच्यावर प्रेमही आहे आणि तुमचं माझ्यावर प्रेम होतं म्हणून तुम्ही मला प्रत्येक वेळेला सांगत आलात की प्रवेश कर म्हणून। तर त्या दृष्टिकोनातून मी आज निर्णय घेतला की भैयांचा 7 तारखेला वाढदिवस आहे, त्याबद्दल मी पुन्हा पहिल्यांदा त्याला शुभेच्छा देतो, कारण मी उद्या आमच्याकडे जाणार आहे, त्यामुळे आज 4 तारखेला हा पक्षप्रवेश करत आहे। पक्षात प्रवेश करण्याचं कारण म्हणजे मी लांजा शहराध्यक्ष काँग्रेसचा होतो आणि त्या कालावधीमध्ये काही आमच्या काँग्रेसच्या लोकांनी तिथे काही लक्ष दिलं नाही। 2 नगरसेवक होते, त्यांना पण काही फंड वगैरे आलेलं नाही। त्या दृष्टिकोनातून विचार केला की खरोखरच काँग्रेसमध्ये आता काही उरलेलं नाही, कारण कोकणामध्ये एक सुद्धा काँग्रेसवाल्यांनी आमदारकीला सीट दिली नाही आणि त्या दृष्टिकोनातून मग विचार केला की काय आहे इथे कुठंतरी आमचा स्वार्थ आहे की लांजाचा विकास हा मोठा स्वार्थ आहे आणि लांजाचा विकास फक्त आणि फक्त श्री किरणजी उर्फ भैया सामंतच करू शकतात, आम्हाला विश्वास निर्माण झाला आणि त्यामुळे मी आज पक्ष प्रवेशाचं हे कारण सांगितलं। सामंत साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलाय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।